आधी रिकाम्या जागेत मारलं होतं आणि नंतर शेतामध्ये मारलं. मग ते 2-3 पाण्यावर त्याचे आधी ते नेलं. थोडं मोठं होतं तुळशीला जागेत त्याला उपटून काढून मुळे त्याची जमा करावं लागलं. जरा जास्त मोठं असलेलं ते त्याला जरा कालावधी जास्त लागतो, 1-2-4 दिवसाचा. त्याच्यामुळे ते मुळे सुकल्या की त्याला उपटून काढून आपण एका साईडला टाकून देतो. तुम्ही सेंद्रिय शेती करता का? पूर्वी केलेली का आता करायला सुरू आहे? आता नवीनच करायला. कोण करता यापैकी सेंद्रिय शेती आहे का कोणी? सर आम्ही आता सुरुवात सगळ्यांनीच केलेली आहे. आधी कोणी अनुभव आहे का? अनुभव असं काही नाही, मी 2-3 वर्षापासून करायला. बरं, म्हणजे जुनं सेंद्रिय शेती करणारं कोण नाही या प्रकल्पाअंतर्गत त्यांनी सुरुवात केलेली आहे. परंतु आता माझा असा प्रश्न आहे की मालकाला सांगितलं की अर्धा पोरला जाता येते आणि एक बाटली घेऊन येते मोटरसायकलवर, लगेच भरले पिचकारी मारली की लगेच तुमचं 1-2 दिवसामध्ये जळून जातं आहे, काम भागतं आहे. आता ही 25 दिवसाचा कुटाणा तुम्ही करणार आहेत का? हा सर, करतो सर. आम्ही पेरणीपूर्व अगोदर 1 महिन्यानं अगोदर तणनाशक बनवणार आहोत सर. आता इथून पुढं पण आम्ही हेच तणनाशक वापरणार आहोत. नाही, ते म्हणणं फार सोपं आहे ते. म्हणणं नाही सर, आमच्या गटामध्ये सर पूर्ण महिला एकत्र येऊन आम्ही बनवतो सर. कारण रासायनिक तणनाशक एकदा मारलं की सोयाबीन निघून जाते एखाद्या किंवा दुसऱ्या. आता ही तुम्हाला एकदा मारून मी चालणार नाही, मला 2-3-4-5 तासामध्ये 5 वेळ तुम्हाला मारायला. तर एवढ्या वेळेस तुम्ही करणार काही? सर हे तणनाशक सर आपल्याला एक वेळेस केलं ना 200 लिटर पाण्याचं सर आपण ड्रम मध्ये केलं ना सर 6 महिने यूज करता येते सर. 6 महिने खराब होत नाही सर. चांगली गोष्ट होते. बरं, आता हे पुन्हा सगळ्या तुमचा कोणता गट आहे हा? श्री स्वामी समर्थ सगळे सदस्यच आहेत का? सगळे सदस्य आहेत सर. बरं, आणखी हे आता प्रत्येक सदस्याने एक टन उकळून आणले त्यांच्या शेतातले? हो सर, आम्ही 12 जणी. हां, 12 जणी हो आम्ही, 12 जणी असं एक आणलं. बरं बरं. आणखी कोण बोलताय का तुमच्याकडे? बोला ना थोडं. तुम्ही बोला पुरुष अभिप्राय काय बोला.